वाचव, या पिढीतून वाचवा. आता परार्थ ऐकली हाक की समाज कुणीकडे चालला, आपणाला काय करायला पाहिजे, कोण करेल, कोणाला करायचं आहे. तुमची कीव समाजाला येईल का? कधीतरी उंदराची कीव मांजरानं केली का? करता येईल? नाही, शक्यच नाही. या जगामध्ये कीव करणार नाहीत. परंतु आपलं जे मन आहे, मन हे स्वाधीन आपुले नच राही, मन हे स्वाधीन आपुले नच राही, मन हे स्वाधीन आपुले नच राही. चंचल मन हे स्थिर कराया, चंचल मन हे स्थिर कराया, चंचल मन हे स्थिर कराया. ज्ञान हृदयी जव नाही, स्वाधीन आपुले नच राही, मन हे स्वाधीन आपुले नच राही, मन हे स्वाधीन आपुले नच राही. अज्ञाने अज्ञाने मन भ्रष्टले हे, विषय सदा स्मरताती, विषय सदा स्मरताती. अज्ञानी हे भ्रष्टले हे, विषय सदा स्मरताती. स्वबल चिंतनी पराधीनता, स्वबल सोडूनी पराधीनता. हृदयी जोवरी राही, हृदयी जोवरी राही, हृदयी जोवरी राही. स्वाधीन आपुले नच राही, मन हे स्वाधीन आपुले नच राही, मन हे स्वाधीन आपुले नच राही. कुसंगत कुचिंतन जीवा करण्या हात बल होती, करण्या बल होती. कुसंगत कुचिंतन जीवा करण्या हात बल होती. कल्पकतेच्या सिंहासनी है शिवही आरूढ होती, शिवही आरूढ होती. स्वधर्म सोडूनी नित्य जीव हे, स्वधर्म सोडूनी नित्य जीव हे. मनाधीन होती, मन हे स्वाधीन आपुले नच होती, मन हे स्वाधीन आपुले नच होती, मन हे स्वाधीन आपुले नच होती. आपण विचार केला पाहिजे. 25 वर्षाच्या अगोदर मी दत्तापूरला कीर्तन केलं होतं. घाटंजी जवळ दत्तापूर आहे. तिथे एखाद्याने मला प्रश्न विचारला, काय समाज विचित्रजी म्हणे. अरे गरीब मुलाबाई माणसाच्या मुलीला 2 वावरावर आमचं वावर आहे म्हणे, तिथं शिदुरी न्यायला जमत एकट्या पुरीला पाठवता येत नाही. काय काळ आला म्हणे, काय देवाची का नजर नसेल का, देवाला काही वाटत नसेल. आपली दृष्टीच अशी. आपला विषय कोणता होता? ऊर्ध्वमुख. माणसाची गती आहे ऊर्ध्व गती, म्हणजे वर गती आहे. वर गती याचा अर्थ असा आहे, शरीराच्या माध्यमांनी हा जीव वर पाहत आहे. देवा वाचवा, समाज सुव्यवस्थित करा. अरे समाज सुव्यवस्थित कशासाठी करा? महाराजांनी साथच तर दिलं नाही. वाईट भावना नासावया,
लोकी कर्तव्यशीलता यावया, समाज सुव्यवस्थित चालावया, भजने केली आहे ना. कुठं वर पाहायला सांगितलं राजो? भजनात पाहता येत नाही का आपल्याला? भजन कशासाठी केले? नाही. जैसा प्रसंग आला सामोरी, तैसेची भजने केले बहुपरी, परी हे वर्म जाणाया अपुरी, बुद्धी पडली लोकांची. अरे राष्ट्रसंतांनी कळवळून सांगितलं. सांगता सांगता त्यांना फार करुणा आली. अरे 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 काय करावं नाही का? म्हणून काय करावे संतांनी, बोध नाही त्यांच्या मनी, काय करावे संतांनी. हे 5 ज्ञानेंद्रिय राष्ट्रसंतांच्या भजनाच्या कामी लावले असते तर समाज सुव्यवस्थित राहिला नसता का? तुम्हाला म्हणजे देवा पाय बाप आता तूच आहे. अरे कुठं वर काय आहे? शिकलो लोक आपण, वर कुठे काय आहे? स्वर्गाची कल्पना आणूनी मनात, 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 स्वर्गाची कल्पना आणूनी मनात. लिहिले पुराणात पाखंड्यानी, लिहिले पुराणात पाखंड्यानी, लिहिले पुराणात पाखंड्यानी, लिहिले पुराणात पाखंड्यानी, स्वर्गाची कल्पना आणूनी मनात, स्वर्गाची कल्पना आणूनी मनात, स्वर्गाची कल्पना आणूनी मनात, स्वर्गाची कल्पना आणूनी मनात, लिहिले पुराणात पाखंड्यानी. स्वर्गामध्ये देव आहे, वर 21 स्वर्ग आहे, 7 स्वर्ग आहे. हे लिखाण राष्ट्रसंत लिहितात, पाखंडी लोकांनी लिहिलेले आहेत. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेकडे आपलं लक्ष नाही आहे, आपलं पूर्वजांना लिहिलेल्या पुराणाकडे लक्ष आहे. समाज रूढी, समाज परंपरा ज्यांनी चालवलेल्या आहेत, ज्या समाज रूढीच्या आणि ज्या समाज परंपरेच्या भरोश्यावर चतुर लोक बिना कष्टाने जीवन जगत आहे, तुम्हाला लुटत आहे, पण आपल्याला कळते का? नहीं। नदी के किनारे बगचुगे मिन तो जाने हंस है, हंस जान के किए संग उसके मुँह में मच्छी है। त्या मासोळ्याला वाटलं नदीच्या काठावर पांढरे पांढरे बगडे आले, मासोळ्यांना वाटलं बगडे आले, साधू महाराज आले, आपण दर्शनाला जावं। जसं आपण दर्शनाला जातो साधू संतांच्या, कुंभमेळ्याला जातो, पंढरपूरला जातो, अयोध्येला जातो, अनेक ठिकाणी जातो, कसं दर्शन झालं पाहिजे। नदी के किनारे बगचुगे मीन तो जाने हंस है। मीन म्हणजे मासोळी। मासोळ्यांना वाटलं हंस आले, आमचे महाराज आले, आपण दर्शन घेतलं पाहिजे। हंस जान के किए संग उसके मुँह में मच्छी है। चालल्या मासोळ्या, एक एक दर्शन घ्यायला गेल्या, ते टप 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 ते बगडे काय करत होते, मासोळ्या गिळत होते। त्या गिळण्यासाठी आले ते बगडे, दर्शनासाठी नाही आले। त्या प्रकारे मित्र हो, आज आपल्या समाजामध्ये जे उपलब्ध भजन आहे, कीर्तन आहे, संतांचं साहित्य आहे, त्या साहित्यामध्ये तुम्हाला दृष्टी दिलेली आहे। दृष्टी फिरवू नये खाली, आपणाला दृष्टी दिली आहे, ती दृष्टी वाया जाऊ देऊ नये। की मित्र, स्वर्ग अथवा मुक्ती काही, सद्गती वाचून वेगळी नाही।
मनवृत्ती सत्याकडे नेई, हीच उद्धार गती जीवांची. काय उद दिला? स्वर्ग बाहेर आहे म्हटलं नाही. स्वर्ग किंवा मुक्ती बाहेर स्वर्गात नाही आहे, कुठेही नाही आहे. स्वर्ग अथवा मुक्ती काही सद्गती वाचून वेगळी नाही. सद्गती, सुंदर गती, विवेकाची गती, ज्ञानाची गती जिथं असेल तिथं आहे स्वर्ग. आणि श्रीकृष्णांनी सांगितलं, संतांचा संग तोची स्वर्गवास. पुढे काय? नरक तो उदास अनर्गळ, स्वर्ग तो जाणरे उद्धवा, जो नित्य संग संती. नरक तोची जाणरे उद्धवा, जयाची अधर्मी नित्य वृत्ती. किती सोपं सोपं सांगितलं. आपण कधी विचार करतो का? नाही नाही नाही, ठीक आहे, देवा बापा देवा बापा. अरे देवा बापा नाही, संताचं साहित्य पहा. म्हणून वाट चालावी आपुली, दृष्टी फिरवू नये खाली. वाट चालावी आपुली. मग एखादं म्हटलं, आजी म्हणे आपण ज्याला पाप म्हणतो, हिंसा करू नये, रिकामं राहू नये, दिवसभर काम वटवट करू नये, तर हे निभतच नाही. गोष्ट खरी आहे. मला तुमची जाण आहे, आमच्या राष्ट्रसंतांना जाण आहे की खूप तुम्ही कष्टी आहात, खूप दुःखी आहात. परंतु करणार काय कोण? दुःख काय येते, दुःख कोण देते, याचा विचार आपण कधी करत नाही. म्हणून आपण ज्या प्रापंचिक जीवन जगत आहोत, तो मुळात प्रपंचच चुकलाय. प्रपंचाचे वर्म नाही हाता आले, प्रपंचाचे वर्म नाही हाता आला. प्रपंचाचे वर्म नाही हाता, प्रपंचाचे वर्म नाही हाता, प्रपंचाचे वर्म नाही हाता, प्रपंचाचे वर्म नाही हाता. सर्व माया गेले परमार्थी ते, सर्व माया गेले परमार्थी ते, सर्व वाया गेले परमार्थी ते. प्रपंचाचे वर्म नाही हाता आले, प्रपंचाचे वर्म नाही हाता आले, प्रपंचाचे वर्म नाही हाता आले. प्रपंचाचे वर्म नाही हाता आले, सर्व वाया गेले परमार्थी ते. आपल्यासारखे नाही, परमार्थाच्या मार्गाने लागणारे, भजन पूजन करणारे, कथा कीर्तन करणारे, दिंड्या काढणारे, तीर्थ करणारे, दानधर्म करणारे जे लोक आहे, त्यांचं जीवन वाया गेलं बाबाजी. दिसतात वरून चांगले, त्यांना हाल माहीत आहे. लक्षात घ्या, परमार्थ कशासाठी आहे, प्रपंच कशासाठी आहे. जो प्रपंची प्रमाण तोची परमार्थ करील जाण, जो प्रपंची अप्रमाण तो परमार्थी खोटा. लक्षात घ्या, प्रपंच म्हणजे काय? प्रमाणबद्ध जीवन जगणं, याचं नाव प्रपंच आहे. तो प्रपंच सुखाचा होईल. आपल्या जगण्याला प्रमाणच नाही, तो प्रपंच दुःखाचा होईल. दुःख काय येते माणसाच्या जीवनात? बरोबर आहे तुमचं, मला मान्य आहे. 2 मुली आहे, 1 मुलगा आहे, एवढी मोठी महागाई आहे, केल्याशिवाय कसं जमल जी? बरोबर तुमचं आहे. परंतु काय करावं लागते? संतांच्या साहित्याचा आधार का घेत नाही आपण? कर्ममार्ग का पाहत नाही? उपासना मार्ग का पाहत नाही? योग मार्ग का पाहत नाही? ज्ञान मार्ग का पाहत नाही? कधी विचारलं का कुणाला? कधी ग्रंथ वाचले का? कधी संत, आता मी नेहमी म्हणतो, नाही म्हणतो, ध्यान प्रार्थना झाली का झालं, वाचागी काही लागत नाही, पाठ करा काही लागत नाही. अरे राष्ट्रसंतांनी तेवढं मोठं साहित्य लिहून ठेवलं, ते गाठोड्या बांधून ठेवासाठी लिहिलं का वाचासाठी लिहिलं? राजे हो, वाचावं लागेल ना. आमच्या वेदामध्ये 4 वेद आहे, तुम्हाला माहीत आहे, आणि त्याचे उपवेद 4 आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्वण वेद आणि
सामवेद काय ना बरोबर बाबाजी? हो, हे बाबाजी आमचे, यांना विचारा लागतं. 4 वेद आहे राजो. कशासाठी आहे? प्रपंच सुखाचा करण्यासाठी आहे. प्रपंच दुःखाचा व्हावा हे एकाही संतांनी सांगितलं नाही. लक्षात घ्या मित्र. आपण गृहस्थी आहोत असं संतांनी सांगितलं. गृहस्थ धर्म सोडून द्या, पोरं बाळा खातावर फेकून द्या, पैसे मातीत विसरून द्या आणि या आमच्या आश्रमात, या आमच्या मठात. सांगितलं कोणी? नाही नाही नाही. प्रपंच सुखाचा करावा, पण एक अट आहे, परी परमार्थ काहीसा घडवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नोहे. मगाच मला प्रश्न केला, विहित कर्म कोणतं आणि निषिद्ध कर्म कोणतं? चर्चा चालू होती तिथं. विहित कर्म जर तुम्ही केलं तर दुःखच कसं येणार आहे? शक्यच नाही. आपण निषिद्ध कर्म करता आहोत. निषिद्ध कर्म कशाला म्हणावं? जे नको आहे, नाही का? जे गुंतवणारं, भ्रमविणारं, भ्रमजालात गुंतवणारं जे कर्म आहे, दुःखाची उपज करणार जे कर्म आहे, प्रपंचाचा सत्यानाश करणार जे कर्म आहे, ते कर्म आपण करतो. निषिद्ध कर्म आहे. तुम्हाला माहीत आहे निषिद्ध कर्म? नाही. व्यसन, विकार. म्हणून 3 गोष्टी सांगितल्या राष्ट्रसंतांनी. जर तुम्हाला पुण्यतिथी करायची असेल, भजन संमेलन करायचं असेल, जीवन सुखी करायचं असेल तर 3च सूत्र आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. आता मी बोललो का मग माहीत होऊन जाईल, नाही का? सगळ्यांना माहीत आहे. असावे निर्व्यसनी, पहिलं सूत्र. दुसरं, लोभ नसावा मनी, दुसरं सूत्र. आणि घातक रूढी सोडून परमार्थ करावा. किती सोपा परमार्थ आहे राजो. लक्षात घ्या. परमार्थ करण्यासाठी काशीला जा लागत नाही, गोदेला जा लागत नाही, पैसा खर्च करावा लागत नाही. बिना पैशाचा परमार्थ आमच्या राष्ट्रसंतांनी सांगितला. पण आपल्याला पैशाशिवाय परमार्थ होत नाही. 3च गोष्टी लक्षात घ्या. सुखी करायचं आहे का? जरूर सुखी होता तुम्ही. मी अनुभव घेतलेला आहे बाबाजी. बिना अनुभव बोलत नाही. फार कमी पैशात मी जगत आहो. तुमच्यापेक्षा 10 पटीनं सुखी आहो. कोणताही श्रीमंत असेल कुठं आहे तर माझ्यासमोर आणा, मी सुखी आहो का तो सुखी पाहत. लक्षात घ्या. कसं आहे? 3 सूत्र आम्ही राष्ट्रसंतांची पायिक आहो. मी राजो दास आहो. मी त्यांचं मानलं आम्ही. असावे निर्व्यसनी, पहिलं सूत्र आम्ही स्वीकारलं. लोभ नसावा मनी, दुसरं सूत्र स्वीकारलं का नाही स्वीकारलं? लोभ आहे का आपल्या मनात? नाही. बाबाजी विचार करा राजो. 2 एकर जमीन आहे एका कुटुंबाला. दारवा तहसीलमध्ये 2च एकर जमीन आहे. 22 जणांचं कुटुंब आहे. काही पुराण आहे, पुराणातलं आहे. 22 जणांचं कुटुंब, 2च एकर जमीन आहे. त्यांच्या घरी 2 ॲम्ब्युलन्स गाड्या आहेत, 4 चाकी, आणि प्रत्येकाला 2 व्हीलर आहे. आणि सगळं संपन्न जीवन आहे 2च एकरात. आपल्याला तर 10 एकर, 12 एकर, 15 एकर आहे. कसे सुखी नाही का? कारण काही असलं की नाही पाहिजे की नाही? अरे दुःख आहे म्हणून फक्त बरळता येते, पण दुःख काय येते याचं शोधन कोण करेल राजो? देव करून देणार आहे? नाही नाही. या देवाच्या प्रचंड सत्यानाच करून टाकला. देवाचे प्रचार किती डांगोरा, देवाचे प्रचार पिटी डांगोरा, देवाचे प्रचार पिटी डांगोरा, देवाचे प्रचार पिटी डांगोरा, देवाचे प्रचार पिटी डांगोरा, देवाचे प्रचार किती डांगोरा. नये कोणी थारा देऊ त्यासी, नये कोणी थारा देऊ त्यासी, नये कोणी थारा देऊ त्या, मोडिले या रांडे सुपंथ मार्ग, मोडिले राय सुपंथ मार्ग,
चालविले जगा यम पंथे चालविले पंथे चालविले जगा यम पंथे चालविले जग यम पंथे यम पंथे यम पंथे देवाचे प्रचारे किती डांगोरा देवाचे प्रचारे किती डांगोरा देवाचे प्रचारे किती डांगोरा यमपंथी यम पंथ यम पंथ चालवी प्रचार यम पंथ चालवी प्रचार चालवी प्रचार चालवी प्रचार यम पंथे यम पंथे देवाचे प्रचारे किती डांगोरा देवाचे प्रचारे किती डांगोरा देवाचे प्रचारे किती डांगोरा देवाचे प्रचार पिटीती डांगोरा नये कोणी थारा देऊयासी चालविले जग मोडिले या रांडे सुपंथ मार्ग चालविले जग यमपंथे संतांचा प्रचार पा कसा आहे हे जे आपल्या समाजामध्ये देवधर्म आहे देवाची पूजा आहे धर्मांचा प्रचार आहे हा प्रचार धर्मसंस्थापकांनी धर्माचार्यांनी ज्या उद्देशाखाली केला आहे तो उद्देश खतम झाला मूलतत्वे विलया गेली महंती बुवागिरी वाढली सांप्रदायिक वृत्ती फोपावली अज्ञान योगे मूलतत्व आहे ते सत्यानाश होऊन गेला बाबाजी म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे प्रपंचाचे वर्म नाही हाता आले सर्व वाया गेले परमार्थी ते आज परमार्थाच्या मार्गाने लोक आहे त्यांचा परमार्थाचा मार्ग नाही आहे म्हणून प्रपंच उद्ध्वस्त झाले लक्षात घ्या परमार्थाची व्याख्या राष्ट्रसंतांनी सरळ सांगितली प्रामाणिकतेने करणे काम हेची आमुचे ईश्वर नाम सर्व जीवमात्राची ऐक्य प्रेम धर्म तो हाची आमुचा हाची मनी दृढधरिता निर्धार परमार्थ नाही याऊनी थोर किंबहुना परमार्थ हाची सार अनुभवी यांचा व्याख्या कशी केली लक्षात घ्या कशाला परमार्थ म्हटलं आपल्या जगण्यामध्ये मगाच एक विषय आला की गरीब जे लोक आहे कष्टकरी लोक आहेत त्यांनी प्रामाणिकपणा सोडू नये आला ना आणि श्रीमंत लोक आहेत त्यांनी अहंकार आणू नये गावात श्रीमंतची गरज आहे आणि गरिबाची गरज आहे श्रीमंत लोक नाही राहिले तर गरिबाला मदत कोण करणार अशा कार्यक्रमामध्ये आता वर्गणी दिली कोणी दिली बिना पैसेवाल्यांनी दिली का नाही 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 श्रीमंताचं एक काम आहे श्रीमंत लोकांनी गरिबाला सांभाळून घ्यावं आणि गरिबांनी श्रीमंतांना मदत करावी परस्पर पूरक जीवन जगण्याचं आमच्या संतांनी सांगितलं पण परकेपणाची भावनाच गेली नाही वासना भावनेत विरू लागली दुसऱ्याचे सुखदुःखे झाली आपणा ऐशीच अरे हा राष्ट्रसंत कसा माणूस होऊन गेला राजे हो आणि कसा करून टाकला तुम्ही दोन पैसे पोट भरासाठी हितभऱ्या पोटासाठी त्याचा सत्यानाश केला राजे हो तुम्ही बिना कष्टाने तुम्ही स्टेजवरचे जगता आणि कष्ट करून ते तुरी मोडून तुमचं ऐकायला येते लाजही नाही वाटत आम्हाला राजे हो शिकवायचं कसं देवानी काय शिकवलं
लक्षात घ्या. नाही अंगी प्रेम झरा देव काय करेल बिचारा. नाही अंगी प्रेम झरा देव काय करेल बिचारा. नाही अंगी प्रेम जरा देव काय करेल बिचारा. नाही अंगी प्रेम जरा देव काय करेल बिचारा. आपुलिया कर्म घेणे घेणे आपुलिया कर्म घेणे आपुलिया कर्म घेणे आपुलिया कर्म घेणे आपुलिया कर्म घेणे हे तो देवाजीचे देणे. हे तो देवाजीचे देणे. हे तो देवाजीचे हे तो देवाजीचे देणे. हे तो देवाजीचे देणे. काय करेल बिचारा देव काय करेल बिचारा देव काय करेल बिचारा देव काय करेल बिचारा. नाही अंगी प्रेम झरा देव काय करेल बिचारा. आपुलिया कर्म घेणे हे तो देवाजीचे देणे. विचार करा, देव सुख देते का दुःख देते? देव आपत्ती आणते का विपत्ती आणते? देव तुमचे पोराबळ बिघडवते का सुधरवते? अरे त्याच्याकडे नीच कामं देता कशाला? तुमचे पुरण सुधरवते आहे ना. नाही, माझा शेजारी एक दिवस गेला, बाबाजी म्हणे आम्ही यात्रेला चाललो दोघे नवरा बायको, आमच्या पोराकडे लक्ष ठेवा. अबे तुमच्या पोराकडे लक्ष ठेवायचं असं मी लग्न नसतं केलं का? हे धंदे आहे का तुमच्या पोराकडे लक्ष ठेवायचे? कोणते कामं कोणाला सांगता राजो? देवय म्हणताना पोरबळ सुखाचे ठेवा म्हणजे हमालो का तुमचे पोरबळ सुखाचे ठेवायला? तुम्हाला काय झालं सुखाचे ठेवाले? काही बोलता, काही व्याख्या करता, काही ऐकता, काही सांगता आणि पैसे दळपताना फुकटचं खाता देवाधर्माच्या नावावर. देवान ते नाही शिकवत राजा. आपुलिया कर्मे घेणे हे तो देवाजीचे देणे. देव तुम्हाला सुख देत नाही, दुःख देत नाही, पोरबळ देत नाही, तराई रोग जाऊ देत नाही, धन समृद्धी वाढू देते. ते कामं देवायचं नाही आहे. देवानी प्रेरणा दिली तुम्हाला. वास्तविकता कार्य ज्ञान प्रचाराची कार्य संतांचे. पुत्र धन देणे नवे साचे आणि बिमारी बसवणे हे वैद्यक शास्त्रांचे काम आहे सर्वथा. बिमाऱ्या देव बसवते, बिमारा संत बसवते. कुठचं आणलं तुम्ही हे? कोणा आणलं? हरामखोरायनं. बिमाऱ्या देव बसवते. चालले उदबत्ती कापूर घेऊन, चालले धागे दोरे देऊन. अरे हे पोटभराची चातुर्य हो राजो या लोकांची, फसवणाऱ्याची. मला नव्हते धागे वापरता येत का? 50 वर्ष मी कीर्तन करता, धागे वापरून लूट केली असती. साधी सायकल तर घेतली नाही मी. 3 वर्षाचे पोरं लेखाचे 4 चाकीचे गाड्या घेतले त्यांनी. आम्हाला नाही करतात का तसं? म्हणून मित्र हो, देव नावाची वस्तू या जगामध्ये अशी नाही आहे की तुम्हाला पोरं बाळा द्यावं, सुख समृद्धी द्यावं, धन समृद्धी वाढू द्यावं, रायरोग बसवावं, तुमच्या मुलांना पास करावं, तुमच्या पूर्वी चांगले संस्कार ठेवावे. हे काम देवाचं नाही आहे. देव त्यासाठी नाही आहे. देवाने आपणाला सांगितलंय, अरे सुखाचा मार्ग कोणता, पुण्याचा मार्ग कोणता. 4 शास्त्र लिहिलं त्यांनी 4 वेदामध्ये. ऋग्वेदामध्ये कोणतं शास्त्र लिहिलं? ऋग्वेदामध्ये कर्मशास्त्र लिहिलं. लक्षात घ्या. उपासना यजुर्वेदामध्ये उपासना शास्त्र